जे ALPचे विद्यार्थी आहेत, ओके, असिस्टंट लोको पायलटचे, तर उद्या त्यांचा पेपर आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाकी आपण पाहणारच आहोत. RPF असेल, त्यानंतर NTPC असेल, पॅरामेडिकल असेल, टेक्निशियन असेल, त्यांचं आपण बघणार आहोत. पण ज्यांचं ALP आहे बिलकुल ताण घेऊ नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बिंदास तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, कॅप्चर टाका, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आणि उद्या पेपर झाल्या मला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आठवत आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत मला पाठवायचे आहेत, जेणेकरून त्या आधारे मी बाकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न तुम्हाला देऊ शकेल. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो, बाकीचे जे आता आहेत, ओके, ALPचं तर उद्यापासून आहे, ते तर तुम्हाला मी या ठिकाणी अपडेट दिली. परंतु रेल्वे काय करत आहे, सतत या ठिकाणी चेंजेस करत आहे. सर्वप्रथम जर बघितलं तर 1 नोव्हेंबरला त्यांनी काय केलं होतं, एक टेंटेटिव्ह कॅलेंडर जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये आता काय केलेलं आहे, बदल केलेले आहेत. आता जुनं काय मी तुम्हाला दाखवत नाही, कारण अजून कन्फ्युजन होईल. बरेच विद्यार्थी त्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की सर नेमकं फॉलो कोणतं करायचं. तर हे जुनं आहे, ठीक आहे, हे जुनं आहे. तर आता ह्या तारखांना तुम्ही फॉलो करायचं नाही, ठीक आहे, ह्या तारखांना आता फॉलो करायचं नाही, कारण हे जुने आहेत. 1 नोव्हेंबरचं हे कॅलेंडर होतं, ठीक आहे, 1 नोव्हेंबरला त्यांनी जारी केलेलं होतं. आता कोणतं फॉलो करायचं, तर आता जे लेटेस्ट आलेलं आहे, ठीक आहे, आता जे लेटेस्ट त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला डेट्स दिलेले आहेत, तर ते या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. मग हे इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे, नवीन अपडेट दिले. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, ALP मध्ये कोणताही बदल झालेला नाही, ठीक आहे. ALP वाले बिलकुल ताण घ्यायची गरज नाही. ओके, आता बघा यामध्ये नवीन जे बदल झाला, यामध्ये ALPचं नाही दिलेलं, कारण ALP मध्ये बदलच नाही झालेला, ठीक आहे. त्यामुळे ALP वाले ठीक आहे, ALP उद्यापासून तुमच्या या ठिकाणी काय आहे, 25/11/2024 पासून परीक्षा आहे. ऑल द बेस्ट. उद्या व्यवस्थित पेपर द्या. बरं, बाकीचे जे आहेत, आता RPF सब इन्स्पेक्टरचे 2 तारखेपासून आहे. पहिल्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यामध्ये पण ह्याच तारखा होत्या, परंतु पहिल्यामध्ये फक्त या 4च तारखा होत्या, ठीक आहे. 2 तारीख, 3 तारीख, 9 तारीख आणि 12 तारीख. त्यांनी आता नव्यामध्ये ही 13 तारीख काय केली, एक ॲड केलेली आहे. हा चेंजेस केलेला आहे. त्यानंतर JEEचे जर आपण बघितलं तर 16 तारखेपासून ते या ठिकाणी 18 तारखेपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर टेक्निशियनचे जर बघितलं 19 डिसेंबरपासून या ठिकाणी सुरू होत आहे. मग बाकीचे जे आहेत, NTPC असेल, त्यानंतर पॅरामेडिकल असेल, म्हणजेच ट्रेन क्लर्क असेल, स्टेशन मास्टर असेल, ठीक आहे, पॅरामेडिकल असेल, तर ह्या विद्यार्थ्यांनी अजून ज्या जाहिराती आहेत, ज्या रेल्वेने या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहेत, स्पष्टपणे दिलेलं आहे की त्यांच्या ज्या डेट्स आहेत त्या लवकरच अनाऊन्स केल्या जातील. अजून अनाऊन्स केलेल्या नाही, त्यामुळे त्यांनी ताण घ्यायची गरज नाही. आपला अभ्यास चालू राहू द्या. ऑलरेडी मी तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत, जे मागचे तुम्हाला 523 घटक दिलेले आहेत, तर त्याच्यावरती फुल फोकस राहू द्या. जे विद्यार्थी आपल्या ह्याला जॉईन होते, ऑलरेडी मी त्यांना सर्व या ठिकाणी दिलेलं होतं मित्रांनो, ठीक आहे. हे संपूर्ण जे मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून हे 523 घटकावरती तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत, ओके, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सर्व तुम्ही काय करायचं, शेवटच्या दिवसामध्ये याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा करायची गरज नाही. आणि आता उद्या ALPचा पेपर झाला की विद्यार्थी मला कळवतीलच, ठीक आहे. भरपूर सारे आपले विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जॉईन आहेत. तर सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने जेवढे तुम्हाला आठवेल तेवढे मला प्रश्न काय करायचे आहेत, शेअर करायचे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला अजून त्यामध्ये अपडेट करून काय देता येईल ते मित्रांनो या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून ही वेबसाईट पण चेक करत राहा. सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. ALPचं फक्त उद्यापासून सुरू आहे. NTPCच्या अजून तरी डेट अनाऊन्स झालेल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा मला कॉल करून विचारू नका, सर मी स्टेशन मास्टरचा भरला होता, ट्रेन क्लर्कचा भरला होता, माझी कधी आहे का आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद.